आज केलंय गावच्या पारंपरिक पद्धतीने आंब्याचं सांदण. हेका सांदण, मोकळ, धोंडास टोपातला म्हणतात. आम्ही हेका आंब्याचा टोपातला म्हणतो. मिक्सरच्या भांड्यात वाला खोबरा, नगभर जिरा, 2-3 एलचीची बोंडा पाणी घालून फिरवून घेतलंय. धुवून सुकवलेले जांभळे तांदूळ कढईत तूप घालून परतून मिक्सरात तेचो रवो काढून घेतले. मग त्याच कढईत तूप घातले. 2 चमचे दुकानचो रवो आणि तांदळाचो रवो चांगलो सोनेरी रंगावर फुलासर भाजून घेतले. मग टोपात तूप घातले. फिरवून घेतलेला खोबरा, 3 वाटी पाणी, 1 वाटी गूळ, 1 वाटी आंब्याचो रस, आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं भरड घालायची आणि भाजून घेतलेलो रवो घालून सगळा एकजीव करून घ्यायचा. ह्या सगळा बारीक गॅसवरच करायचा. मग टोप उतरून गॅस मोठो करून तवो ठेवायचो. तवो तापासर 2 मिनिटं गॅस मोठो करायचो. मग बारीक गॅस करून तव्यावर टोप ठेवायचो आणि झाकण ठेवून 30 ते 40 मिनिटं शिजवून घ्यायचा. 30 ते 40 मिनिटांनी झाकण काढून बघायचा. हाताक टोपातला चिकटला नाही म्हणजे ता तयार झाला. 3-4 तास थंड करायचा आणि मग कापून घ्यायचा. मस्तपैकी असा आंब्याचा सांदण तयार होता.